उदाहरणं खूप दिलेली आहेत, त्यामुळे आता इथे देत नाही. संजय वाच म्हणजे ज्ञानेश्वरीचा श्रोता कसा असावा, गुरुला शिष्य कसा भेटावा, हे सगळं याच्यात आलं. आणि मनबुद्धी शांत करण्याकरिता ज्ञानेश्वरी आहे, पण तुमची श्रवण त्या पद्धतीनं पाहिजे. एकही वाक्य सुटता कामा नये. मी काय बोललो याचं इंटरप्रिटेशन होता कामा नये. तस्सच्या तस्सं उचललं पाहिजे. 9 आणि 10 श्लोक अध्याय 2. संजयवाच एव मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योच्छैति गोविन्दं मुक्त्वा तृष्णी बभूवः. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सैनयोरुर्भयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे राजा पार्थ, कृष्णाला असे बोलून आणि पुन्हा मी युद्ध करणार नाही असे त्या गोविंदाला सांगून गप्प बसला. हे धृतराष्ट्रा, इंद्रियांचा प्रवर्तक हरी दोन्ही सैन्यात मध्यात खेद करणाऱ्या त्या अर्जुनाला जणू हसतच हे वचन बोलला. संजय म्हणाला, पार्थ बोलून थांबला म्हणे युद्ध नको मला, सेनेत त्या शोकाकुला देव हसत बोलला. ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ, पुनरपि शोकाकुलित काय बोले. याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला सांगतायत. तो म्हणाला, राजा तो पार्थ पुन्हा शोकाकुल होऊन काय बोलू लागला. शांत झालेला पुन्हा रडायला लागला. मी मारणार नाही. अशा लहरी उत्पन्न झाल्या काल सर्पाच्या. आपण नाही का समजून सांगितलं माहेराला जाऊ नको. बरं बरं. लगेच 1 घंट्यानं नाही नाही मला माहेराला जायचं. असंच व्हायला अर्जुनाचं. पुन्हा पुन्हा लहरी यायला लागल्या. ऐके सखेद बोले कृष्णा ते, आता बाळ वाळवावे तुम्ही आते, मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ते ऐक. तो खिन्नतेने श्रीकृष्णास म्हणाला, आता आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका. येथे मी निसंशय युद्ध करणार नाही. एक इंटरव्ह्यूला पोरगं गेलं. इंटरव्ह्यू होता. MSCचे लोक बोलवले होते. हा MCOMचा गेला. इंटरव्ह्यूवाल्याने पेपर तपासले. अरे काय म्हणले, काय शिकलास. MCOM. तुला माहिती आहे ना म्हणले की हा इंटरव्ह्यू कोण्या लोकांचा माहिती आहे म्हणले. कोणाचा आहे म्हणले, MSCच्या लोकांचा. मग तू का आला. हे सांगायला आलो, आपल्या भरोशावर राहू नका. तसं अर्जुन म्हणतो, भगवंता आपल्या भरोशावर राहू नका. आपण आता युद्ध करणार नाही. आधी म्हणलं बरं का, सगळं ऐकतो सगळं करतो, पण लगे पुन्हा लहरी निर्माण झाल्या. आपल्या भरोशावरच राहू नका. निसंशय युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला, ते तर श्रीकृष्ण विस्मयो पावला देखोणी तया ते. याप्रमाणे एकदम बोलून मग गप्प बसला. त्याची ती अवस्था पाहून भगवंतास आश्चर्य वाटले. गप्प बसला. बस नाही करणार म्हणजे करणार नाही. आपल्या भरोशावर राहू नका. तुम्ही ते युद्ध काही करा. भगवान हसू लागले. मग आपुलिया चित्ती म्हणे, आपण असतो तो राग आला असतो. मूर्ख कुठचा. भगवान हसतायत. धीर गंभीर जी माणसं असतात ना, सामर्थ्य संपन्न, शांत असतात कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे आपणही असं राहायला पाहिजे. निदान नाटक तर दाखवा आपण धीर गंभीर आहेत, शांत आहे. मग आपुलिया चित्ती म्हणे, येत हे काय आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. भगवान आपल्या मनात म्हणतात, या ठिकाणी याने हे काय आरंभिले आहे. अरे दोन्ही सैन्यात युद्ध आलेलं आहे. आता रणशिंग काय म्हणतात, शंख फुंकलेले आहेत, आणि काय यानं आरंभ केलं नाटक.
या ठिकाणी याने हे काय आरंभिले आहे? अर्जुनाला काहीच कळत नाही काय करावे. हा उमजे आता कवणे परी, कैसे धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. हा आता कोणत्या उपायाने उमगेल, कशा रीतीने धीर करील, जसा का मांत्रिक पिशाच्याला घालविण्याच्या युक्तीचा शोध घालतो. पिशाच्य जर लागलं, भूत अंगामध्ये घुसलं, तर मांत्रिक विचार करतो कुठल्या मंत्राने कुठला प्रयोग केला तर हा जाईल याच्या अंगातून. तसं भगवान विचार करायला लागले, याच्या अंगात जे भूत घुसलंय आता ते कसं काढावं. ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी निदानाची. किंवा असाध्य रोग पाहून वैद्य जसा शेवटचा उपाय म्हणून अमृततुल्य अशा दिव्य औषधीचे तात्काळ सूचीभरण इंजेक्शन देतो. टिपा 86. रोग्याची गात्रे शिथिल झाली. वर्णन आता मी जास्त करणार नाही, फक्त ऐका. रोग्याची गात्रे शिथिल झाली, हालचाल बंद पडली, बेशुद्धी आली, कंठाच्या खाली औषध उतरत नाही अशी स्थिती आली, प्राणोत्क्रमणाची लक्षणे दिसू लागली, प्राण जाईल की काय. अशा कठीण प्रसंगी अतिशय त्वरेने त्याच क्षणी प्राणरक्षण करणारी जी दिव्य औषधी रक्तातून परमाणू शरीरात पसरवली जात असे, या क्रियेस आर्यवैद्यकात सूचीभरण म्हटले आहे. ही अनुभवी परंपरा आहे. येथे भगसूचीभरण आहे, गुरुशक्ती संक्रांत आहे. सूचीभरण म्हणजे इंजेक्शन. कोणतं इंजेक्शन द्यायचं? पूर्वी आयुर्वेदामध्ये सूचीभरण म्हणत होते. समजा प्राणकंठात हे झालाय, मरायला टेकलाय, काय करावं? अशा वेळेस आयुर्वेदामध्ये काही औषधं आहेत पहा, काही मात्रा आहेत अशा. सुवर्णसूत शेखरापासून ते अशा काही मात्रा आहेत. त्या जर अशा हे करून दिल्या, त्या भस्म जी अशी काही भस्म आहेत ते असे जर दिले, हिरक भस्म आहे, मौक्तिक भस्म आहे, सुवर्ण भस्म आहे, ह्या मात्रा जर काही दिल्या, महायोगराज गुगुळ आहे, अशा काही दिल्या तर थोडा वेळपर्यंत तो माणूस हे होतो. असाच एक म्हातारा बिमार पडला. आयुष्यात कधी देवदेव केलं नाही, पैसा सगळा स्वतःजवळ होता. पोरांना वाटलं कुठे ठेवलंय पुरून सांगावं म्हाताऱ्याने, म्हणून फार प्रयत्न चालला. प्रत्येकाला त्याने जवळ बसवायचं, त्याला वाटेल, आणि प्रत्येकजण चौघही जवळ बसायचे. एकट्याला सांगल तेच मारील डल्ला, असं सगळे विचारत होते. आणि शेवटी त्याची वाचा गेली आणि मरायला टेकला. त्याच्यानंतर ओ ओ असा लागला करायला. तो अरे म्हणले आता याला काहीतरी सांगायचंय, कुठंतरी पुरलेलं धन सांगेल, काय सांगेल. सगळे म्हणले आणा वैद्याला, काय रुपये लागते ते लागतील ते लागतील, हिरक भस्म किंवा असं काहीतरी द्या. किती मात्रा दिली की हा थोडा बोलला पाहिजे, काहीतरी दाखवील. त्याला दिली मात्रा, ते बोलायला लागलं थोडंसं. गाढवांनो, ते हे वासरू फडा खातंय ना, कुठे गेली तुमची अक्कल? सगळ्यांचे तोंड उतरले, कारण वैद्याने जे पैसे घेतले त्या फड्यापेक्षा कितीतरी पट होते. असं सगळं आहे. सूचीभरण म्हणजे मरणाऱ्या रोग्याला जिवंत करण्याकरिता खास इंजेक्शन आयुर्वेदामध्ये जे काही होते, आणि आजही काही 3-3 हजाराची इंजेक्शन हार्टला दिले जातात ना, 4-4 हजार 5-5 हजार वाचवण्याकरिता अशी इंजेक्शन दिले जातात. त्याप्रमाणे श्री गुरु शक्ती संक्रांत पद्धतीचं ट्रान्समिशन ऑफ पॉवरचं इंजेक्शन देतात. स्वतःची शक्ती सूचीभरण पद्धतीने आयुर्वेदामध्ये जसं ट्रान्सफर होते, श्री गुरु आपली आत्मशक्ती ट्रान्सफर ज्यावेळेस करतात त्याच वेळेस मोहाच्या लहरी शांत व्हायला लागतात. दिव्य औषधी श्री गुरु देतात. तात्काळ सूचीभरण देतो. तैसे विवरित असे श्री अनंत या दोही सैन्यात, जया परिपार्थ भ्रांती सांडी. त्या वैद्याच्या इंजेक्शनप्रमाणे ज्या उपायाने अर्जुनाची भ्रांती, बुद्धीतील भुरळ, मोह, अविद्या हा असाध्य रोग जाईल, अशी युक्ती त्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवान शोधत होते. कोणत्या प्रकारचं इंजेक्शन द्यावं,
याचा विचार भगवान करत होते. कोणते शब्द आता आणावेत, कशी शक्ती फेकावी, कशा कशा माध्यमातून फेकावी, कोणत्या पद्धतीनं फेकावी, भगवान विचार करू लागले. वैद्य